तर नमस्कार मित्रांनो, आज आपण 200 लोकांसाठी आमटी बनवित आहे. त्यासाठी आपण 4 किलो तेल घेतलं आहे मित्रांनो आणि आपण त्यात 3 किलो कांदा उभा चिरलेला घेतला आहे. कांदा आपल्याला चांगला परतून घ्यायचा आहे मित्रांनो. या पद्धतीने आपल्याला कांदा परतून घ्यायचा आहे मित्रांनो. तुम्ही माझ्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज सबस्क्राईब करा आणि एक लाईक करा, जेणेकरून असेच मोठमोठ्या प्रमाणात व्हिडिओ तुम्हाला बघायला मिळतील. यात आपण 3 किलो टमाटे घेतले मित्रांनो. टमाटे आपल्याला चांगले परतून घ्यायचे मित्रांनो. टमाट्याने आमटीला चव चांगली येते मित्रांनो. टमाटे नक्की टाकायचे आमटीमध्ये आणि या पद्धतीने उभे चिरून घ्यायचे टमाट्याची काही प्युरी करत बसायचं नाही. हे टमाट्याचा पूर्ण गाळ होऊन जाईल याच्यामध्ये. या पद्धतीने आपल्याला परतून घ्यायचे आहे. कांदा आणि टमाटा आपल्याला चांगलं परतून घ्यायचं मित्रांनो. त्यात आपण थोडी कोथिंबीर घेतली मित्रांनो. हे बघा, आपल्याला या पद्धतीने चांगलं परतून घ्यायचं आहे. ओके एकदम क्लिअर झालेलं आहे. बरोबर आहे ना? हलू नाही देणार मोबाईल, टेन्शन नाही. यात आपण थोडा तेजपत्ता घेतो आहे. तेजपत्ता सुमारे 20 ग्रॅम तरी असं, जादा टाकायचा नाही. बस आता आपल्याला चांगलं परतून घ्यायचं मित्रांनो. जितकं चांगलं परतलं जाईल आमटीचा मसाला मित्रांनो, तेव्हाच आमटी चांगली लागेल. यात आपण खोबरं घेतलं मित्रांनो, अर्धा किलो, 500 ग्रॅम. यात आपण अद्रक लसूणची पेस्ट करून घेतलेली मित्रांनो. अद्रक लसूण सुमारे याच्यामध्ये असं घेतलं आहे आपण 250-250 ग्रॅम. त्यात थोडा आपण पुदिना हे घेतला होता, त्यामुळे आपल्याला हिरवा कलर दिसत असेल तसा. पुदिना थोडं टाकलंच पाहिजे आमटीमध्ये, पुदिन्याची चव चांगली लागते. यात आपण अजून थोडं मिरची घेतली मित्रांनो, 150 ग्रॅम. ठीक आहे पाटील, हिरवी मिरची काय म्हणतो, चाहने वाले कम होना मागता है, चलने वाले चांगलं परतून घ्यायचं आहे. आता ही भात होतो शिरा तिकडे उघडू नको, एकदम ओके. यात आपण कांदा घेतला आहे मित्रांनो. आता आपण कांदा भाजून घेतला होता. पहिले 5 किलो कांदा या चुलीमध्ये चांगला भाजून घेतला होता आणि त्याची पेस्ट केली आणि तो आपण यात घेतला आहे मित्रांनो. कांदा ना. आता आपल्याला चांगलं परतून घ्यायचं. यात आपण खोबरं, तीळ, खसखस घेतली मित्रांनो. आपण तीळ याच्यात 100 ग्रॅम तीळ घेतली आहे आणि खसखस 50 ग्रॅम घेतली मित्रांनो. खोबरं यात अर्धा किलो आहे. तर हे मिश्रण चांगलं आपल्याला परतून घ्यायचं आहे. तर आपल्याला सर्व मिश्रण चांगलं परतून घ्यायचं मित्रांनो. आता या पद्धतीने चांगलं परतून घ्यायचं मित्रांनो. यात आपल्याला मिश्रण सगळं काय काय बोलले यात आपण 200 ग्रॅम धना पावडर घेतली मित्रांनो. येणार एक दिन कुत्ते का भी आता है, एक दिन कुत्ते के भी आते है. ढगे पाटील, साईबाबाच्या पायाजवळ कुत्रे बसलेले, दत्ताचे बी, स्वामी समर्थाचे बी. असेच भाकरीवाडी जाणारी घरात मी. आता बायकोनी काल मटण आणलेलं आहे, मटणच खा म्हटलं. लय बोललाय, पण बोलू नको बरं की. गोष्ट भांडणं होती त्याचे, मग आता भांडणं झाली असते म्हणजे पुढं. यात आपण 200 ग्रॅम लाल तिखट घेत आहे मित्रांनो. आता भंगार लोक आहे रे. आम्ही करतो पोटासाठी, चोऱ्या थोडी करतोय. आपल्याला मसाला चांगला परतून घ्यायचा आहे मित्रांनो. यात आपण
100 ग्रॅम मटन मसाला घेतला आहे मित्रांनो. हे संध्याकाळी मग हे सगळं आवडलं का भांडे कुठे धुवून मग या एक पद्धतीने एक आपल्याला मसाला चांगला परतून घ्यायचा आहे. यात आपण 200 ग्रॅम अंबारी संडे मसाला घेतला आहे मित्रांनो. हा मसाला आमटीमध्ये टाकत हे मालेगावला मित्रांनो. हा पाठवायचं. काळा मसाला असतो आणि पाहुणे. आमटीचा कलरही छान येतो आणि चवही तिकडली आमटी. खूप छान लागते. मित्रांनो हा मसाला नक्की मालेगाव आणा नांदगाव तुम्ही. एकच. मित्रांनो आज तुम्हाला कोणते कोणते मसाले लागणार ते सगळे सांगणार मी. संगमनेरी झटका का सगळ्यात मेन मसाला आहे मित्रांनो हा संगमनेरी झटका. हा 200 मसाला ग्रॅम लय एक घेतला नंबर आहे बरं मित्रांनो का तो. आम्ही. या मसाल्याने सगळ्या आमटीला चव येते. यात आपण 50 ग्रॅम हळद टाकतोय मित्रांनो. तर मी इथं हळद कांदे नेहमी कापू सगळ्यात काय करू तो आपण एकटा लास्टला त्याला टाकायचं जमान मित्रांनो. खाऊ तर पहिले मी आपण उचलून हळद मी टाकली तर चांगली हळद जळून जाते मित्रांनो आणि नंतर आमटी करता येईल थोडी अशी ना, करपट काही लागते. नाही. यात मी आपण कांदे कापले पावशेर होते. तुम्ही दही नाही म्हणले घेतलंय का कांदे मित्रांनो. कापा आता भांडे घासा म्हणे मी बोलून बसतो ना. मी बोलले नाही कुठे ते गदगद आता आपल्याला मसाला चांगला परतून घ्यायचा मित्रांनो. आता हा तुला माहिती आहे मी माणूस काय आहे ते आपला हे कॉल आहे 2 मिनिटाचं शूटिंग चालू आहे. यात आपण कस्तुरी मेथी घेतली मित्रांनो. कस्तुरी मेथी मित्रांनो कधीही आपण फक्त काश्मीर साईडला फोडणी आपली चांगली झाल्यावरच टाकायची. पहिले टाकायची नाही. पहिले आपण जर कस्तुरी मेथी टाकली मित्रांनो तर आपली भाजी कडवट लागती. त्याकरिता आपली पूर्ण फोडणी झाल्यावरच आपण चालू मित्रांनो आहे कस्तुरी मेथी टाकायची. मित्रांनो आपण डाळ घेतली याच्यामध्ये. आता पहिले डाळ शिजवून घेतल्या होत्या. त्यात आपण डाळ मुगाची डाळ घेतली होती 1.5 किलो. येसवर मसुराची डाळ घेतली होती आपण अर्धा किलो आणि 1 किलो आपण बाजरीचं पीठ असतं हरभऱ्याची डाळ घेतली होती येसवर मित्रांनो. ही चांगली आपण शिजून घेतली होती. सकाळी ती आता सांगितलं होतं आपण मावशी घेतली. भाजायला मी या 3 डाळीने आमटीला चव आणि चांगली जवळने येते सांगितलं, आणि मित्रांनो. 3 डाळी जवळने घ्यायच्या काय आपण झालं ते? आमटीसाठी. घरी तयार केलेलं आहे तर चालू मध्ये आपण घेऊ. तर या पद्धतीने आमटी आपल्या वरून वेळेस टाकलं तरी शिजवून चालेल घ्यायची ते. मित्रांनो. आहे की नाही बघा मित्रांनो आपल्या आमटीचा कलर किती छान आला आहे आणि आपल्या आमटीला तरीही खूप छान आले आहे. या पद्धतीने मित्रांनो आपल्याला आमटी बनवायची आहे. मित्रांनो चॅनलला जर सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज सबस्क्राईब करा आणि एक लाईक नक्की करा. थँक्यू. ओके ओके.